कुठे तुतारी वाजवायची का कुठे मशाल घ्यायची, काही भानगडीत पडू नका. या उभाटाचा सगळा फपुडा झालाय. ते मशाल बंद पडलेली आहे, त्यात तेलच नाही आहे सध्या. फक्त दोघे भाऊ फक्त बस मराठी मराठी, मुंबई तुटणार याचाच गजर करतायत, काहीतरी वाच्यता करतायत. पण विकासाचा कुठलाही प्लॅन त्यांच्याकडे नाही, डेव्हलपमेंटचा प्लॅन त्यांच्याकडे त्या ठिकाणी नाही, काहीच नाही आहे. 2.5 वर्ष ज्या उद्धवजींना आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री केलं, बंडखोरी केली त्यांनी, केले सगळे एकत्र झाले काँग्रेस राष्ट्रवादी. 2.5 वर्षामध्ये फक्त 4 दिवस सोडले तर हे महाशय सचिवालयाची पायरी चढलेली मंत्रालयाची, विधानसभा झाले नाही, कोरोनाचा काळ होता, घराच्या बाहेर पडले नाही. आम्ही रात्रंदिवस फिरतोय, देवेंद्रजी फिरतायत, आम्ही सगळे फिरतो, लोकांची सेवा करतो, दवाखान्यामध्ये फिरतोय, पण 4 दिवस सुद्धा हे बहात्तर घराच्या बाहेर पडले नाही. मी टीव्हीवर बघतोय, मी लॅपटॉपवरून काम करतोय, मी कॉम्प्युटरवरून काम करतोय, मी ऑनलाईन काम करतोय. अरे लोक तिकडे मरतायत आणि तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना गुंडाळ्याच्या बॅगा आहेत. हजार रुपयाची बॅग तुम्ही 5,000 रुपयात घेताय. खिचडी महापालिकेने खिचडीसाठी दालनं उभी केलीत, त्यात तुम्ही 10 पट पैसे खातात आणि तुम्ही आता परत मुख्यमंत्री व्हायला निघतायत, महापालिका ताब्यात घ्यायला झालात. काय चाललंय? संजय राऊत तर म्हणताय उद्धवजी म्हणजे पंतप्रधान पदाचं मटेरियल आहे. म्हटलं वा मटेरियल, असं सगळं मटेरियल राहतं. 2.5 वर्षामध्ये 1 दिवस घराच्या बाहेर पडत नाही, लोक मरतायत आणि हे मटेरियल पंतप्रधान पदाचं म्हणजे काय होईल देशाचं, काय होणार आहे? आणि म्हणून मला असं वाटतं की आता विचार करून आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे. एक मत सुद्धा आपलं वाया जाऊ देऊ नका. आज देशाचे पंतप्रधान बघा मोदीजी, सगळ्या जगामध्ये त्यांचा डंका आहे. 11 वर्ष झाले मोदीजींना. 11 वर्षामध्ये आपली अर्थव्यवस्था 11व्या नंबरवरती, आज 4थ्या नंबरवर आली आहे, 3ऱ्या नंबर होण्याच्या मार्गावर आहे. मामाने ठिकाणी सांगितलं जपान सारख्या राष्ट्राला मागे टाकून यावर्षी आपण त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये पुढे गेलेलो आहोत. छोटी गोष्ट नाही आहे मित्र. आज जगामध्ये सर्वमान्य नेता कोण? सगळ्या मॅगझिननी सर्वे केला, एकच नाव येतं जगात, देशात नाही, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, एकच नाव येतं. पूर्वी पाकिस्तान सारखं राष्ट्र चटाकभर राष्ट्राने शिमटीभर ते आपल्याला डोळे दाखवायचं, दादागिरी करायचं, चायना तिकडून दादागिरी करायचं, बांगलादेश इकडून दादागिरी करायचं. पण आज या 11 वर्षामध्ये आपण एवढी क्रांती केली. मोदींनी आपलं सैन्य दल असेल, सगळ्या प्रकारचं नौसेना असेल, वायुदल असेल, एवढं सक्षम केलं की आता पाकिस्तानचं नाव तरी आपण कुठे ऐकतोय का? कुठेच नाही. 10 सैन्य आपले माणसं मेले असतील, आपण 100 मारून तिकडे परत घरात घुसून आपण मारून आलो. हे शक्य होतं का आधी? काहीच नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की एक महाशक्ती होण्याच्या मार्गावर आपण या ठिकाणी आहोत. एक महासत्ता, एक विकसित राष्ट्र होण्याच्या मार्गावर मोदी